यूट्यूब चॅनलवरती काम करत असताना आपल्या चॅनलचा एकच कंटेंट असणं फार आणि फार गरजेचं आहे। तर आज या ताईच्या चॅनलचं आपण प्रमोशन करणार आहोत। त्या ताईच्या चॅनलचं नाव आहे टिपिकल शीतल रेसिपीज। तर शीतल ताईच्या चॅनलचं आज आपण प्रमोशन करणार आहोत। ताईचं चॅनल कुकिंगशी रिलेटेड आहे आणि छान छान रेसिपीज त्यांनी आपल्याला दाखवलेल्या आहेत। तर ज्यांनाही त्यांचं चॅनल कुकिंगशी रिलेटेड व्हिडिओज बनवायचे असतील त्यांनी ताईचं चॅनल नक्की बघू शकता। मी डिस्क्रिप्शनमध्ये ताईच्या चॅनलची लिंक देणार आहे। सर्वांनी ताईला नक्की सपोर्ट करायचा आहे। छान आहे त्यांचं चॅनल आणि फार मला काही त्यांच्या चुका दिसलेल्या नाही आहेत। म्हणजे प्रमोशन करण्याचं काय आहे, मी प्रमोशन केल्यामुळे तुमचं चॅनल ग्रो होत नसतं। तर जर तुमच्याकडून काही छोट्या मोठ्या चुका होत असतील आणि त्या जर मला सांगता आल्या की तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, चॅनलमध्ये चुका सुधारवू शकता आणि चॅनल पुढे जाण्यासाठी मदत होऊ शकते, त्यासाठीच आहे प्रमोशन। मी प्रमोशन केल्यामुळे तुमचं चॅनल पुढे जात नाही, तर खरं तर तुम्हीच तुमच्या चॅनलवरती जेव्हा मेहनत घेता तेव्हा चॅनल जे आहे ते पुढे जात असतं। खरं तर कसं असतं, आपल्याला कळत नसतं आपण चॅनलवरती काम करत असताना की आपल्याकडून काय चुका होत असतात आणि ज्या चुका होत आहेत त्या आपल्याला खूप उशिराने कळत असतात की ह्या चुका आपल्याकडून झाल्या म्हणून आपलं चॅनल ग्रो नाही झालं। तर त्या चुका आपल्याला जर वेळीच कळाल्या तर आपण त्या सुधारवू शकतो आणि चॅनलची ग्रोथ लवकर करण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतात। म्हणून प्रमोशन व्हिडिओ यासाठी महत्त्वाचे आहेत, बाकी काही नाही। तर ताईचं चॅनल तर एकदम छान आहे। तर आधी आपण ताईचं चॅनल बघू आणि नंतर मग छोटे अशा एक दोन गोष्टी आहेत फक्त त्या मी त्यांना सांगेन। तर चला ताईचं चॅनल बघू। असं होतं ताईचं चॅनल। बघितलं ताईने किती छान छान व्हिडिओज जे आहेत टाकलेले आहेत, मला तर फार सुंदर असं वाटलं त्यांचं चॅनल। आणि जे रेसिपीज दाखवलेल्या आहेत ना, एकदम त्यांनी छान शूट केलेला आहे। बॅकग्राऊंडला म्युझिक जे लावलेलं आहे त्याचा आवाज त्यांनी अगदी कमी ठेवलेला आहे आणि स्वतःचा आवाजसुद्धा त्यांनी छान सांगितलेली आहे माहिती। हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे त्यांचं चॅनल पुढे जाण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या व्हिडिओमध्ये करत आहेत, हे मला फार आवडलं त्यांचं। तर लॉंग व्हिडिओमध्ये ताई तुम्ही एकदम छान काम केलेलं आहे, शूटिंग व्यवस्थित केलेली आहे, एडिटिंग छान केलेली आहे, बॅकग्राऊंड म्युझिक अगदी तुम्ही आवाज कमी ठेवून हे केलेलं आहे आणि छान माहितीसुद्धा तुम्ही सांगितलेली आहे। फक्त एवढं करू शकता, जेव्हा लॉंग व्हिडिओ तुमचा स्टार्ट होईल ना त्याच्या आधी पूर्ण जो आपला रेसिपी बनवून रेडी असते की नाही, समजा तुम्ही गुलाबजाम बनवलेले असतील तर स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा व्हिडिओचं स्टार्ट होतं तेव्हा तुम्ही पूर्ण बनवलेले जे गुलाबजाम आहेत त्याची एखादं झलक जी आहे ते स्टार्टिंगला तुम्ही दाखवू शकता लॉंग व्हिडिओच्या आधी, की आपल्याला कोणता नेमका पदार्थ आज आपल्याला शिकायचा आहे आणि तो कशा प्रकारे दिसत आहे ते स्टार्टिंगला जर दिसलं ना व्ह्यूअर्सला, तर ते पुढे बघतील व्हिडिओ पूर्ण की पदार्थ तर छान दिसतोय, म्हणजे छान बनवलेला असेलच आणि रेसिपी छान असेल, हे बघून ते पुढचं बघतात। खरं तर रेसिपीचे व्हिडिओज खरंच गृहिणी बघतात आणि कसं एखादा नवीन पदार्थ बनवायचा असला की आपण बघतोच की आपल्याकडून काही चुका होऊ नये म्हणून। तर रेसिपीशी रिलेटेड जे व्हिडिओज आहेत आणि ते चॅनल आहेत ते लवकर ग्रो होण्यासाठी खरंच मदत होते, फक्त सातत्य ठेवावं लागतं। तर ताई तुम्ही हे करू शकता की स्टार्टिंगला जो पदार्थ बनवलेला आहे त्याचा एक लुक स्टार्टिंगला थोडंसं दाखवायचा, एक
30-40 सेकंद म्हणजे 1 मिनिटाच्या आतमध्ये दाखवायचं आहे तुम्हाला अगदी थोडीशी झलक. आणि नंतर तुम्ही थोडंसं व्हिडिओमध्ये दिसायचं आहे, सगळ्यांचं स्वागत करायचं आहे आणि म्हणायचं आहे की आज आपण हा पदार्थ शिकणार आहोत. आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करायचा. आणि शेवटीसुद्धा तुम्हाला थोडं बोलायचं आहे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि नवीन रेसिपी तुम्हाला कोणती आवडेल बघायला त्याबद्दल कमेंटमध्ये सांगा, असं सुद्धा तुम्ही सांगू शकता. तुम्ही ना थोडं जर व्हिडिओमध्ये दिसाल ना तर ते सुद्धा तुमच्या चॅनलसाठी फायदेशीर ठरू शकतं. आणि यूट्यूबचे कसे नवीन नवीन अपडेट येत असतात, त्यामुळे ओरिजिनल कंटेंट असणं फार महत्त्वाचं आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही दिसलात ना तर ते तुमच्याच फायद्याचं आहे. थोडं तरी आपण दिसलो ना ते महत्त्वाचं आहे. एकतर आपला आवाज असणं महत्त्वाचं आहे किंवा आपण दिसणं महत्त्वाचं आहे. तर अधूनमधून आपण थोडं दिसलं तर काय हरकत आहे माझ्या मते. तर लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणाल तर जो पदार्थ बनवलेला आहे तो जो लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तोच शॉर्टमध्ये फक्त आपण त्याला गाणं लावायचं आहे. आणि तो पदार्थ फक्त तुम्ही नुसता बनवलेला दाखवलासुद्धा, प्लेट नुसती आपण गोल असं फिरवलीसुद्धा आणि त्याला एक सॉन्ग लावलं आणि खाली जर तुम्ही लॉंग व्हिडिओची लिंक दिली ते सुद्धा अगदी छान ट्रेंडिंग सॉंग्स लावायचे आहेत. अगदी 15 सेकंदाच्या आतमध्ये लावायचे आहेत, कमी ड्युरेशनचे लावायचे आहेत सॉंग्स तुम्हाला. तर ही गोष्ट तुम्ही करू शकता. तसं तुम्ही ती केलेली आहे. लिंक रिलेटेड व्हिडिओ जे आपले लॉंग व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्ही दिलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, ते तुम्ही करत आहात ते उत्तमच आहे. तर तिसरी गोष्ट म्हणजे ताई, तुम्ही पोस्ट करत नाही. जो लॉंग व्हिडिओ तुम्ही केलेला आहे, बनवलेला आहे, तो लॉंग व्हिडिओ तुम्ही त्याची कम्युनिटी पोस्ट टाकायची आहे. तर कम्युनिटी पोस्ट कशी टाकायची ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आता पुढे बघू शकता तुम्ही. तर हे माझं दुसरं चॅनल आहे दीपिका काळबोंडे नावाचं. तर आपल्याला पोस्ट कशी करायची आहे ते शिकायचं आहे. तर मलाही आधी यायचं नाही, तर आता मी शिकून घेतलेलं आहे. तर व्हिडिओमध्ये जायचं, आपण जे अपलोड केलेला व्हिडिओ आहे त्यामध्ये जायचं, 3 डॉटवरती क्लिक करायचं, त्यानंतर शेअरमध्ये जायचं, शेअरचं ऑप्शन येतं. तर सगळ्यात तिसऱ्या नंबरला क्रिएट अ पोस्ट म्हणून ऑप्शन येतं, तिथं टच करायचं आणि डायरेक्टली पोस्ट तुमची अशी दिसते. वर जर काही लिहायचं असेल तर लिहू शकता आणि सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही पोस्ट करू शकता. अगदी सोपं आहे. तर ह्यामुळे सुद्धा तुमचे व्ह्यूज वाढण्यास काय होतं, मदत होत असते. अशा प्रकारे तुम्हाला कम्युनिटी पोस्ट जी आहे ती करायची आहे. कशा प्रकारे आपल्याला कसं काही कळत नाही. मला सुद्धा कम्युनिटी पोस्ट डायरेक्टली करता यायची नाही आणि मी स्क्रीनशॉटच लावायचे आणि वर लिंक द्यायचे. तर डायरेक्टली आपण अशा प्रकारे कम्युनिटी पोस्ट करू शकतो. म्हणजे त्याद्वारे सुद्धा आपले व्ह्यूवर्स वाढण्यासाठी मदत होते. तर राहिला प्रश्न लाईव्हचा, तर तुम्ही लाईव्ह घेता. 2 तास 3 तास तुम्ही लाईव्ह घेतलेली आहे, त्यातूनही तुमचं वॉच अवर्स गेन होणार आहेच. वर्षभर ताई तुम्ही लॉंग व्हिडिओ दर 1 दिवस आड करून जरी टाकला तरीही चालेल. लाईव्ह स्ट्रीम मात्र दररोज घ्या. शॉर्ट व्हिडिओ 1-2 तरी टाकत जा तुम्ही. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही एखादा सुविचार किंवा स्वतः दिसलात आणि दुसरं काही जरी टाकलं तरीही चालेल, काही हरकत नाही. आता तुमची सुरुवात आहे, तेव्हा सुरुवातीला तुम्ही जेवढं तुम्हाला अपलोड करता येईल यूट्यूबवरती, तुमच्या चॅनलवरती, तेवढं तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या अपलोड करू शकता. सुरुवातीला काही बंधन नसतं. जेव्हा चॅनल आपलं मॉनिटाईज होतं तेव्हा आपण एकच कंटेंट ठेवला तर ऑडियन्सला जरा सोपं जातं आपले व्हिडिओज बघायला. या सुरुवातीला तर आपलं टार्गेट हेच असतं की जास्तीत जास्त लोक आपल्या चॅनलशी कनेक्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर ही एक गोष्ट करू शकता तुम्ही. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे थंबनेल थोडंसं अजून छान बनवायचा प्रयत्न करा. वेगवेगळे जे क्रिएटर्स आहेत रेसिपीशी रिलेटेड ज्यांचे चॅनल आहे त्यांचे थंबनेल बघू शकता कसे आहेत. त्याद्वारे तुम्ही शिकू शकता की कसं आपल्याला थंबनेल क्रिएट करायचा आहे. जो पदार्थ आहे तो पदार्थ उठून दिसला पाहिजे अगदी थंबनेलमध्ये. ही एक गोष्ट करू शकता. लाईव्हमध्ये तुम्ही अजिबात दिसत नाही ताई. तर शक्य जर असेल, घरचा छान सपोर्ट असेल आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर प्लीज लाईव्हमध्ये तुम्ही थोडं तरी दिसा. म्हणजे मी म्हणत नाही अगदी सगळ्याच लाईव्हमध्ये तुम्ही दिसा. दिवसातून एक तरी लाईव्ह अशी घ्या ज्यामध्ये तुम्ही दिसलात तर छान होईल. म्हणजे ऑडियन्सशी तुम्हाला कनेक्ट व्हायला जास्त सोपं होईल. म्हणजे व्ह्यूवर्स कसं आपल्या चॅनलशी कनेक्ट झाले पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. आणि तेव्हाच ते आपल्या चॅनलशी टिकून राहतात. नाहीतर आत्ता ते तुम्हाला सबस्क्राईब करतील आणि काही दिवसांना मग अनसबस्क्राईबसुद्धा करतात व्ह्यूवर्स, असंही आहे. त्यामुळे थोडंसं आपण दिसलं तर उत्तम राहील असं मला तरी वाटतं. तर ठीक आहे, काही जणांना कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे ते
काय करतात दिसत नाहीत आणि लाईव्ह घेतात, तसंही घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण आता तुमचे 350 जवळपास सबस्क्रायबर्स आहेत, तर 500 सबस्क्रायबर्स लवकरात लवकर ताईचे होऊ देत. सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा. आणि ताई वर्षभर तुम्हाला लॉंग व्हिडिओ असंच टाकायचे आहेत. लॉंग व्हिडिओ छान आहेत तुमचे, शॉर्ट व्हिडिओसुद्धा छान आहेत. थोडं अजून इम्प्रूव्हमेंट करता येईल ती करा तुम्ही. आणि लाईव्ह पण घ्या तुम्ही. बघा वर्षभरामध्ये जर तुमचं ॲटलिस्ट 3000 घंटे जरी कंप्लीट झाले तरी चॅनल हाफ मॉनिटाईज होईल. तर चॅनल हाफ मॉनिटाईज झाल्यानंतर बरेच जण चला चॅनल आपला मॉनिटाईज झाला असं समजतो आणि थोडंसं रेस्ट घेतात. तर अजिबात नाही. ज्यांचं चॅनल हाफ मॉनिटाईज झालेलं आहे त्यांनी अजून मेहनत घ्यायची आहे, कारण की चॅनल पूर्ण मॉनिटाईज झाल्याशिवाय आपल्याला ज्या ॲड्स लागतात, जाहिराती लागतात आपल्या व्हिडिओवरती, त्याद्वारे आपण इन्कम जनरेट करू शकत नाही. खरी कमाई जी आहे ती चॅनल आपलं पूर्ण मॉनिटाईज झाल्यानंतरच होत असते. त्यामुळे चॅनल आधी पूर्ण मॉनिटाईज करायचं आहे, म्हणजेच 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर व्ह्यूजद्वारे कंप्लीट करायचं असेल तर 90 दिवसामध्ये तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करावे लागतात पूर्ण मॉनिटायझेशनसाठी चॅनल. तर ही थोडक्यात माहिती झाली. तर ताईचं चॅनल एकदम छान आहे ताई, फार काही चुका नाही आहे तुमच्या चॅनलमध्ये. आणि मी तुम्हाला सबस्क्राईब डनसुद्धा केलेलं आहे, कारण की रेसिपी तुमच्या एकदम छान आहेत. तर असंच तुम्ही पुढे जा. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नक्की आणि नक्की तुम्ही असंच सातत्य ठेवलं तर नक्कीच एक वर्षभरामध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल. जरी यावर्षी मॉनिटाईज नाही झालं तरी पुढच्या वर्षी मात्र 100% तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे. तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक त्यासाठी. असंच प्रयत्न करत राहा आणि असे छान छान व्हिडिओज जे आहेत ते यूट्यूबवरती पोस्ट करत राहा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.